शब्द दोन, अवस्था एक. शब्द निराळे वापरले म्हणून मूळ जागा काही चुकत नाही. काय म्हटलं? शब्द दोन वापरले म्हणून बिघडत नाही, काही जागा तीच आहे. कुठे फरक पडतो विशेष? शनिवार पेठेत कार्यक्रम चालू आहेत म्हटलं काही चुकलं नाही, आणि रानडेंच्या पटांगणात चालू आहे म्हटलं काही चुकलं नाही. ओंकारेश्वराजवळ प्रवचन आहेत म्हटलं तरी चुकलं नाही. तिघांना तीन ठिकाणची नावं सांगितली, पण प्रवचनाला तिघ बरोबर आले, कारण जागा एक आहे, नावं तीन आहे. चुकत काहीच नाही. नावं किती असू शकतात. एका माणसाला सुद्धा भिन्न भिन्न नावाने हाक मारली जाते ना, नाही का? पाळण्यात नाव असेल तर मांडू म्हणतात माध्या, माधव, ते नाव बदलतं मग बाबा म्हणतात, नाही का? अजून पुष्कळ बदलतात. बायको आल्यावर पुन्हा नाव बदलतं. पूर्वी बायकांची नाव बदलत होती, आता नवऱ्याचं सुद्धा बदलतं. म्हणजे अशी नावं बदलत असतात, त्याच्यामध्ये काही विशेष अशातला काही भाग नाही आहे. काय पुन्हा भावाचा मुलगा काका म्हणतो, नाही का? भाऊजे काय म्हणते बघा, भाऊजी म्हणते. बायको आहोजी म्हणते. काय म्हटलं? तेव्हा अनेकांनी अनेक नावाने हाक मारली तरी वस्तू तीच आहे, जागा तीच आहे, कुठेही फरक पडत नाही. तसं विलासा करता इथे शिवशक्ती हे दोन नावं वापरली, पण मूळ जी भूमिका आहे ती तीच आहे. एवढा एकदा पक्क ठरवून घेतलं म्हणजे मग आपल्याला पुढचं ऐकायला, विलास ऐकायला बरं पडतं. माझं म्हणणं कळलं का? दोन्ही तत्वता एक आहेत एवढं कळल्यानंतर पुढचा विलास ऐकताना काही अवघड जात नाही. काल आपण इथपर्यंत आलो. जे एका सत्तेचे बैसणे, दोघा प्रकाशाचे लेणे, जे अनादि एकपणे नांदती दोघे. अनादि एकपणे नांदती दोघे. एक बैसणे, एक आसणे, सर्व एकच आहे. पण असा आहे, भेदा करता दोन केल्याशिवाय जमत नाही. भेद हा भेदा करता नसून अभेदाची प्रतिती विशेषत्वाने भोगण्याकरता भेद आहे. हे पक्क लक्षात घ्या. महाराज या ठिकाणी म्हणाले, भेदू लाजोनी आवडी, एक रसी देत बुडी, जो भोगण्या यावा काडी द्वैताचा येते. काय घडतं? यासी उभयपण नाही परी आवडी अन्यथा नाही पाही, या लागी भेदूच नसे काही परी आनंद घनता न चुके. उभयपण नाही, दोन नाही, पण दोन वापरले. असा आहे, जळ न खाती जळा, वृक्ष आपुलिया फळा, भोगता निराळा तेने गोडी निवडे. भेद कशा करता? जळ न खाती जळा, वृक्ष आपुलिया फळा, भोगता निराळा. किती अगदी 6,000 रुपये डझनचा आंबा असू दे बरं का. देवगडचा पहिला आंबा जो येतो त्या विशिष्ट बागेतून 6,000 रुपयाला जातो. घेणारी माणसं घेतात, हौशी असतात बरं का. मग एकाने मला सांगितलं, बाबा महाराज हा 6,000 रुपयाचा आहे, तुमच्याकरता एक आणलाय. मला पहिल्यांदा वाटलं खावा कसा. मी तुम्हाला गंमत सांगू का? ज्यांच्या बागेमध्ये हे 6,000 रुपये डझनचे आंबे आहेत त्यांच्या घरातलं आयुष्यात कधी चाकत नाही, कारण खाताना त्याला अपराधी वाटतं.
हा, 600 रुपयाचं फळ आपणच खाऊ टाकावं, त्यापेक्षा बाजारात जाऊन 6 नोटा घ्याव्या. मग त्या आंब्याला हातात घेतलं, म्हटलं काय, कसं काय आपलं, बरं आहे का, कुठून आला, काय आपल्याला काही अक्कल बिक्कल आहे का, 6,000 रुपयांनी आणलंय आपल्याला. काहीच बोले ना तो आंबा, काही बोले ना. मी म्हटलं अहो काय तुमचा रंग, जरा एक ठेम असा पिळला, अहो काय तुमची रुची. अरे म्हटलं मुडद्या काही बोल तरी. अरे मी तुला शिव्या देत नाही, मी तुझी स्तुती करतोय. काय तुझं रंग, काय तुझं रूप, अरे 1 किलोचं वजन तुझं, काय भारी आंबा आहेस. तुकाराम महाराजांचं प्रमाण आठवलं मला. तू म्हणले का त्या आंब्याच्या नादी लागतोयस. मी लिहून ठेवलंय ना, जळ न खाती जळा वृक्ष आपुलिया फळा, भोगता निराळा तुझ्या हातात आलाय ना, खा आणि आनंद भोग. काय झालं, तुझ्या हातात आलाय ना तो आंबा, खा आणि आनंद भोग. वा वा, लक्षात आलं का. आंबा जरी असला तरी भोगता निराळा लागतो. तसं शिवशक्तीचं ऐक्य जरी असलं तरी त्याच्यामध्ये भेद भेदा करता नसून अभेदाची प्रतिती विशेषत्वाने भोगणं हाच भेदाचा उद्देश आहे. एवढं समजलं म्हणजे पुढे गाडी सरकायला काही हरकत नाही. काय नवरा बायकोचं भांडण भांडणा करता नसतं, तर पुन्हा प्रेमाने जवळीक जास्ती साधण्याकरता असतं. एवढं कळलं म्हणजे पुष्कळ झालं तुम्हाला. काय म्हटलं मी, ती खडाजंगी नाही म्हटलं मी, विरोध नाही म्हटलं. थोडी थोडीशी भांडणं काय मोठी मजेशीर असतात. मग माणसांना वाटतं काय हे भांडतायत, नाही का. हो, पण भांडणाऱ्याला तसं वाटतं, पण त्यालाही तिच्याशिवाय करमत नाही, तिलाही त्याच्याशिवाय करमत नाही. हेच तर जीवनातली मोठी मजा आहे. तसं इथे भेद भेदा करता नसून अभेद प्रतिती विशेषत्वाने भोगण्या करताय. म्हणून भेदू लाजोनी आवडी रसी देत बुडी, जो भोगण्या धावे काडी द्वैताची. या शिवशक्तीने परस्पराने परस्पराचा भोग घ्यावा म्हणून द्वैत तयार झाले. परस्पराने परस्पराचा भोग घ्यावा म्हणून हे द्वैत तयार झालं. पण मूळ सत्तेमध्ये तिथे द्वैत नाही. आवडीचे निविलासे भेदाचाची तर्क होत असे, परे दुसरे ठाईचे नसे म्हणून लाजला भेदू. भेदाला काय वाटलं, चला जाऊन आपण शिरावमध्ये आणि काहीतरी खोडी करावी. पण भेद जेव्हा शिरकायचा प्रयत्न केला तेव्हा भेदाला कळलं की त्यांच्या शिरकताना आपणच शिल्लक राहत नाही. माझं बोलणं कळलं. हो, भेदाला वाटलं मध्ये शिरकाव करावा, पण नाही शिल्लक राहिला, तो नाही शिल्लक राहिला. आणि मग म्हणाला तो, हे तसं काही नाही आहे, आपल्याला वाटतंय की यांच्यात काहीतरी भानगड. नवरा बायको जर चांगला असेल, एखाद्या घरात जर चांगलं चाललं असेल ना, भावाभावात सुद्धा चांगला चालला असेल, तर काही लोकांना बरं वाटत नाही. एक सांगू का, माणसाची मनोवृत्ती, भेद बघून जितकं बरं वाटतं तितकं अभेद बघून बरं वाटत नाही. किती विकृत मनस्थिती आहे माणसाची. काय दोघं नवरा बायको चांगलं चाललंय ना, चांगलं चाललंय त्यांचं, असं काय असे, हो कळलं का, बोलणं कळलं, हे तुम्हाला कळलं ना. हो कळलं का, महिना झाला, भौतिक येणार नाही, माझी खात्री आहे. अगं तू राहा ना तुझ्या नवऱ्याजवळ, त्याची का काळजी करतेस. माझं बोलणं कळलं का, ही भानगड आहे. भेद आवडतो असं ती म्हणायला नाक्यावर सांगत होती, आणि तितक्यात तिचा नवरा बॅग घेऊन आले. ते म्हणले काय समोर, आपल्याला काय माहिती बाबा, कळलं का, लबाड. नाही,
तसं बायका बोलायला हटत नाही. माझी बातमी खरी होती, पण त्यांनी जाऊन माफी मागितली असेल म्हणून जमलं. माझं बोलणं कळलं का? हे मोठं वस्तादगिरी आहे. हां, याचा अर्थ तुझ्या लक्षात आला नाही का? आता तत्वज्ञानात सुरू. भेद किती जरी शिरायचा शिल्लक राहिला तरी दोघातलं ऐक्य मुळातलं इतकं परिपक्व होतं की तिथे भेद शिरलाच नाही, भेद संपला. भेद काय झाला? संपला. हेच त्याच्यातलं विशेष आहे. आणि इथे पती पत्नी शिवशक्ती हे सगळे रिष्टांत रोज येणार आहेत, कारण त्याचंच हे आहे. खेळ कशाचा आहे? एकटा पुरुषाचा खेळ आहे का? नाही. एका प्रकृतीचा खेळ आहे का? नाही. पुरुष आणि प्रकृतीच्या ऐक्याचा खेळ आहे. हे एवढं पक्क लक्षात घ्या. म्हणजे मग तुम्हाला वाटेल बाबा महाराज हे पती पत्नी हे का? आता मी काही सांगत नाही आहे. आलं का लक्षात? हे जे सगळं अमृतानुभव आहे तो असाच आहे. आलं का लक्षात? परमात्मा हे इदम, परमात्मा, पर आत्मा, आत्मा अहम, पर म्हणून परमात्मा, जीवाशी संबंधित म्हणून जीवात्मा, जडाशी संबंधित म्हणून जडात्मा, असून अलिप्त आहे म्हणून साक्षी आत्मा. किती आयुष्य गेलं तरी आपल्यात असून आपल्याला कळत नाही म्हणून कूट, म्हणून कुटस्थ किंवा साक्षी. पुष्कळ आहे सांगण्यासारखं, पण हे शब्द इथे वापरलेले नाहीत. कळलं का तुम्हाला? हो. एक लक्षात घ्या, तसं जड जगामध्ये काहीच नाही आहे. इथे काय विचार आहे? हे बाकी सगळं जड आहे आणि चैतन्य निराळं नाही आहे. प्रत्येकामध्ये चैतन्य आहे म्हटल्यानंतर जडामध्ये सुद्धा चैतन्य आहेच आहे. एक दृष्टांत देऊ का? तुम्ही चैतन्य आहात, बरोबर आहे. तुमच्या घराचा खांब जड आहे. जड शब्दाचा अर्थ त्याला दुसरी कोणी हलवल्याशिवाय ते हलत नाही. याचा अर्थ काय? जड. आता हे माझं चष्म्याचं बॉक्स आहे. हे मी उचललं तरच जागा सोडणार, त्याशिवाय काही ते जागा सोडणार नाही. नामे जड. माझा हात हलतोय, चैतन्य. तुम्ही सुद्धा निराळा शब्द का हो सध्या हात हलवत नाही? जड झालाय हो. काय म्हणता? जड झालाय हो. बर, चला आता माझ्या पद्धतीने सांगतो. जड आणि चैतन्य. एक खांबच घेऊ. एका इमारतीला खांब असतो, बरोबर आहे ना? मग एक 60-70 वर्षांनी तुमच्यासारखंच ती बिल्डिंग रिपेअरला निघते. ती बिल्डिंग काय निघते? काय करताय? अहो, ह्या खांबाचं आयुष्य संपलं. बघितलं का? काय एकदम असा भुसभुशीत झालाय, एकदम भुसभुशीत झालाय. त्याच्यातली पॉवर संपली हो. म्हणजे काय? काय बोलताय तुम्ही? जड आहे ना? जड आहे ना? म्हणजे 70 वर्ष का होईना, 80 वर्ष का होईना, ते तुमच्यासारखंच उभं राहतं. तितक्या वर्ष ओझं पेलल्यानंतर तेही अशक्त होऊन जातं. मग तिथला खांब काढायचा आणि दुसरा लावायचा. आणि अगदीच जर निकामी बिल्डिंग असेल तर पाडून टाकायची. त्यातलं जे जे विकाऊ असेल ते भंगारमध्ये विकून टाकायचं आणि बाकीचं जाळून टाकून मोकळं करायचं. पण जाळलं तरी त्याची राख आहे आणि त्या राखेचा सुद्धा उपयोग आहे. या विश्वामध्ये काहीही त्याज्य नाही आहे. सगळ्यातून काही नाही काहीतरी निर्मिती होतच असते. मागे सांगितलं तरी पुन्हा सांगतो. एखादा मुडदा म्हणजे मेला ना, अचेतन झाला ना, झाकून ठेवा 2 दिवस. नाही तिथे किडी निर्माण झाली तर बघा, अरे जडातून चैतन्य निर्माण कसं झालं? जडातून चेतन कसं निर्माण झालं? लक्षात ठेवा. म्हणून या जगामध्ये जड काही नाही, सगळं चैतन्य मात्र आहे. सगळं काय आहे? चैतन्य मात्र आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून बेस तुमचा झाला म्हणजे मग पुढे ऐकायला बरं. म्हणून महाराज म्हणाले इथे भेद काही होत नाही. माया ब्रह्म काय झालं?
हा, नाशिवंत, अविनाशी, काही नाही. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी अमृतानुभवामध्ये हा भेद होऊच शकत नाही. आणि म्हणून महाराज म्हणाले, एवं भेदेवीन विलासे सत्या ज्ञान स्वरूपीचा भोग जाणे. स्वरूपीसच काही, स्वरूपच स्वरूपाचा भोग घेत. एक ओवी आमच्याकडे नेहमी म्हटली जाते, अमृतानुभवातलीच आहे. स्वरूपाशी स्वरूपाची प्रीती, ती स्वरूपीच असे निजभक्ती, त्या भक्तीने भजन स्थिती वेल्हावत असे. फार सुंदर ओवी आहे, दर्शनी ओवी आहे. पुन्हा म्हणतो, स्वरूपाशी स्वरूपाची प्रीती. काय म्हटलं? स्वरूपाशी स्वरूपाची प्रीती, ती स्वरूपीच असे निजभक्ती. स्वरूपाला स्वरूपाची प्रीती, ही स्वरूपाच्या ठिकाणी असलेली स्वरूपाची निजभक्ती, आणि त्या भक्तीने भजन स्थिती वेल्हावत असे. स्वरूपाला स्वरूपाची प्रीती, आपल्याला आपली प्रीती. काय? आपण आपल्यावरच प्रेम करतो, कोणी कुणावर प्रेम करत नाही. लक्षात ठेवा, हे सगळं चूक आहे. मुलावर प्रेम नाही, आपल्यावरच प्रेम आहे. बायकोवर प्रेम नाही, आपल्यावरच प्रेम आहे. वस्तूवर प्रेम नाही, आपलं आपल्यावरच प्रेम आहे. म्हणून स्वरूपाला स्वरूपाची प्रीती हीच भक्ती बरं. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, इथे भेद असू शकत नाही. येथे भोग्य भोक्तृत्व निपटून नसे, द्वैत कोठेच नमसे, ठाव न लगताची असे, गहनची गहन. निपटून, अगदी साडून. निपटून शब्दाचा अर्थ काय? काय रे, कोपऱ्यातला कचरा उचलला नाही, नाही म्हणला, वर वर झाडले. काय केले? वर वर झाडले. माणसं बसली होती म्हणून वर वर झाडलं. आता तुम्ही जरा दुसऱ्या खोलीत व्हा, म्हणजे मग सगळं झाडून पुसून, मग एकदा फिनेल टाकून सुवासिक पुसून बिसून घेतलं. काय झालं? निपटून. म्हणजे जरा सुद्धा कुठे काही केर कचरा शिल्लक. तसं या भूमिकेवर कुठेही भेद शिल्लक निपटून काढला. ते सत्तारूपची ज्ञान, ज्ञान एवं सत्तारूपची परिपूर्ण. म्हणून एक एकावीण असोच न शकते. म्हणून एक एकाशिवाय असू शकत नाही. एवढंच लक्षात ठेवा. हे बघा, पुढे उभ्या येणारच आहेत, पण इथे थोडंसं सांगून जातो. जेवढं द्वैत जास्ती, तेवढं अभेद प्रतीती चांगली. दृष्टांत दिल्यावर मजा वाटेल. एकाने जेवायला बोलवलं. जेवायला बोलवलं, फार दिवस चाललं होतं. या की आमच्याकडे, या की आमच्याकडे, या की आमच्याकडे. गे बायकोला म्हणाला, अगं आमचा लहानपणाचा पासून दोस्त आहे, त्यांनी नवीन घर घेतलंय, सारखा भेटलं की या की म्हणतोय, या की म्हणतोय. बरं या जाऊन. गेला जेवायला. गेला जेवायला. आला होय तुम्ही, या या या. अगं आलेत बरं का, यांचंही जेवण कर. बायकोनी आपली बटाट्याची भाजी, केळाचं शिकरण, हे सुद्धा शिकरण कुस्करलेलं नाही, वाटीवरच अशा कापा केलेल्या. म्हणजे कुस्करायचं नाही, साल काढायची, वाटी घ्यायची, त्याच्यातच कुस्करायचं, त्याच्यावर दूध टाकलं, कुस्करतून खा तुझं. असं कधी देऊ नये शिकरण कोण. बरं दिसत नाही, तुमच्या बायकापणाला शोभत नाही. उगीच आपलं त्याच वाटीवर घ्यायचं ना, असं करायचं, द्यायचं, वर टाकायचं. जरा चांगलं घ्यावं, चांगलं चमच्याने असं करावं.
अहो केशर टाकावी, वेलची टाकावी, अशी सुंदर. बघा ते शिकरण घरी जाऊन आत्ता करून बघा. जरा केशर अशी वेलची वेलची टाका, असे बघा काय लागेल तुम्हाला. हा हा हा, क्या बात आहे. आणि ते दिलं ते असं फोडी करून नसतं. चपाती सकाळी 9 वाजताच करून ठेवली होती आंघोळ करायच्या अगोदर. पुन्हा पिठाने हात मळायला नको म्हणून. सगळे अनुभवजन्य माणसं माझ्यासमोर बसली, कशा खुश झाल्या बघा. त्यांना पटतंय सगळं. अरे मी तुमच्या घरी नाही येऊ दे, पण नाही तुमच्या घरचं एक एक सांगितलं तर बघा मला माहिती आहे. कारण हे काय, मला माहिती म्हणजे काय, चैतन्य सर्व ठिकाणी फिरतं तेव्हा ते कळतच ना त्याच्यात विशेष काय. मनुष्य स्वभावाचं एकदा रूप हे कळलं ना, भूमिका, की ते कुठेही गेलं तरी तो पदर उघडतोच. की मनुष्य स्वभाव कसा, ह्युमन नेचर ही कळली की नाही ते बरोबर आहे ना. मग आपलं ते टेबलावरती लोणचं ठेवली होती, त्यातली एक मिरची टाकली आणि आपलं ते केळाचं शिकरण, ती एक फोड, बटाट्याच्या सुद्धा 3 फोडी मोजून वाटल्या ताटात. आणि पुन्हा बटाटा घेणार का. अशा माणसाकडे जेवायला गेल्यानंतर ना पानावर बसूच नाही असं वाटतं. जाऊ द्या, पुढचं बोलत नाही. झालं बाबा, मग जेवण बिवण झालं. तो म्हणाला आता येतो मी घरी. निघताना बायकोला मोबाईल केला, जरा भात टाक. कारण त्यांनी पहिला भात जो वाढला ना, पुन्हा मागितलं तर आमच्याकडे भात जास्ती खात नाहीत, कारण त्यांनाही डायबिटीस आहे, मला करा शंकर. अहो तुम्हाला कल्पना नाही, अशी माणसं भरपूर आहेत. इथे तशी कोणी नसतील म्हणून सांगतोय मी. मजा आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत जेवढ्या करताच म्हणाले, अर्जुना ये मृत्यू लोकीचे उपराटे. या मृत्यू लोकाची अर्जुना ही उपराटी काणी आहे रे, मोठी गंमत आहे या मृत्यू लोकामध्ये. आणि घरी गेल्या, बायकोने विचारलं काय कसं काय, लहानपणच्या मित्रांनी बोलवलं होतं जेवायला. कशाचं काय केलं होतं. बटाट्याच्या 3 फोडी आणि अर्ध्या केळाचं शिकरण आणि पोळी. भात पुन्हा मागितला तर म्हणले काय जेवण आहे. बरं लक्षात ठेवा, काही जेवण नाही, काही जेवण नाही. काय केळात दूध घालून दिलं ना, ताक घालून तर दिलं नाही ना. आता उलटी बाजू आहे का काय, ताक तर घालून दिलं नाही ना, दिला ना, जेवण आहे का. हे काय आहे आपलं म्हणायचं जेवण. आणि मग दुसरा एक मित्र होता, त्यांनी बोलवल्यानंतर मग काय तुम्हाला सांगू, बायको मोठी सुगरीण, तोही चांगला रसिक होता. आणि मग काय तुम्हाला सांगू, सेंटरला मीठ, डाव्या बाजूला मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं. हो 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 हो, काय तुम्हाला सांगू. हो हो, रायतं काय, हो एक एक बघून घ्या. सुंदर रायती केलेली, मेथकूट पुन्हा फोडणी दिलेलं. या बाजूला बघितलं तर डाळिंबे. हा हा हा, काय तुम्हाला सांगू, वाळाची उसळ काय, आमटी काय, कांद्याची भजी काय. जाऊ द्या, चातुर्मास ज्याचा असेल त्याला असेल. कांद्याची भजी काय, बटाट्याची भजी काय, हो, मिरचीचं भज काय, पुन्हा करवड्या काय, पुन्हा पापड काय, पुन्हा पहिला असा आंबे मोराचा भात चांगले, तूप बीप, मग पुन्हा मध्ये पुरणपोळी. हो श्रीखंड होतच.
बरं का. आणि पुन्हा असं सुंदर ताक, त्याला फोडणी बिडणी दिलेलं, मसाले भात, काय मस्त जेवला. आणि मग घरी आला, काय जेवण, आता काय तुला सांगू, जेवण म्हणून माझं बोलणं कळलं. अगं एक म्हणून सांगू, काय काय, अगं काय केलं, गंमत बघा आता, काय केलं, नाही नाही ते मराठी शब्द कसा आहे, काय शब्द आहे, काय केलं, नाही नाही ते. एक ते आता एक काय सांगू, नाही नाही ते, याचा अर्थ कळला का, की इतकं केलं म्हणजे जेवढं ताट भरलं, जेवढा भेद जास्ती तेवढं जेवण उत्तम. सिद्धांत कळला का आता नीट, कशा करता एवढं रंगवलं, जेवढा भेद जास्ती तेवढं जेवण. वाह, काय मसाले भात. तुला खरंच सांगू ना, जरी बायकोला चिडवायची असेल, वहिनी कधी भेटला तर विचार बरं का, मसाले भात कसा केला, त्याला लागली काडी लागली. काय म्हटलं, नुसतं विचार खलास. लक्षात घ्या, जेवढे प्रकार जास्ती, जेवढा भेद जास्ती तेवढी अभेद प्रतीती. एखाद्याच्या घरी जा, नवीन संसार, काही घेतलेलं दिसत नाही, नुसतं घर उघड दिसतंय, कळलं का, काय घर उघड दिसतंय, काहीच नाही. बोलत होते मोठे गप्पा, काही नाही, एक कुठे टेबल, ते जुन्या काळातलं बापदादाचं टेबल पडलं होतं, लोखंडी काठ होती, काय कसं, काय तुला सांगू, काय सोफासेट, काय साईड टेबल, काय भेद तव तव दूण अभेद असेल. तसं विश्व ज्या ज्या रूपाने, विविध रूपाने जे नटलेलं असेल ना, त्या विविध रूपामध्ये भेदामध्ये भेद दिसत नाही. कारण का, वस्तू 25 पण जेवणाचं ताट एक. त्यातल्या वस्तूंची नावं भिन्न आहेत, पण शेवटी एक नाव जे ताटात आहे ते जेवण. नाव काय, जेवण. मग काही पुन्हा यादी देता का तिथे, नाही, जेवण. कोशिंबीर त्याच्यात आली, वड्या त्याच्यात आल्या, लोणची त्याच्यात आली, सगळे त्याच्यात आले एका ताटात, आणि शेवटी एक जेवण. तसं सत्ता मात्र ज्ञान संपलं, एक शब्द, एक शब्द, एका शब्दामध्ये बाकी सगळा विलास आपोआप आला. म्हणून जेणे देवे संपूर्ण, म्हणून महाराज म्हणाले, द्वैत दसेचे अंगण, अद्वैत ओळगे आपण. द्वैताच्या अंगणामध्ये अद्वैत आपोआप येतं, अद्वैत बोलवावं लागत नाही, अद्वैत आपोआप. आणि भेद तव तव दूण, जितका भेद जास्ती तितका अभेदाची प्रतीती विशेषत्वानी भोगता येते. हे एवढं लक्षात ठेवा. आनंद भोगता येतो. तसं विविध रूपाने प्रभू नटलेला आहे. किती सुंदर. पृथ्वीकडे बघा, आप बघा, तेज बघा, वायू बघा, आकाश बघा, निर्माण केलेला माणूस बघा, स्त्री बघा, त्यातलं चांगलं बघा, त्यातलं वाईट बघा, काय सगळं विलासच आहे, सगळं कौतुकच आहे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, जेणे देवे संपूर्ण देवी, जे विण काही ना तो गोसावी. कसा आहे, किंबहुना एकोपजीवी एक एकाची. ज्या शिवामुळे शक्तीला पूर्ण देवी पण आले आहे, व जिच्याशिवाय तो गोसावी काहीच नव्हे. काय अमृतानुभवाची उभी आहे. जेणे देवे संपूर्ण देवी, देवी ज्या देवामुळे पूर्ण आहे. जे विण ना तो गोसावी. कळलं का. एकमेक एकमेकाला पूरक असतात, एकमेकाशिवाय एक नाही. माझं बोलणं कळलं का. समजून घ्या विषय, नाही का. लग्नाला अगदी जिकडे तिकडे दोघं वगैरे जातात, मग एखाद्या वेळा तो एकटा आला, का हो वहिनीने आणलं नाही, का हो वहिनीने आणलं नाही. मग एकदा ती गेली, का दादा कुठे आहेत, दादा कुठे आहेत, तुम्ही एकटेच कसे काय, एकटे कसे काय. नाही हो, जरा त्यांची तब्येत बरी नाही असं होय. नाही हो, ती अगदी निघायला चार झाली होती, पण जरा एकदम गुडघ्यामध्ये कळ निघाली म्हणून थांब. इथे गुडघ्यामध्ये कळ निघणारे बरेच आहेत म्हणून दृष्टांत दिला.
अधूनमधून माझ्याही निघते. काय हो हो, म्हणजे हे सुद्धा कारणच आहे हो. नाही, गुडघा दुखायला लागल्यानंतर नाही अवघड आहे सगळं. काय आता मला सांगा. नाही हो, काय तुम्ही अगदी नेहमी बरोबर असता आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं की एकटे कसे, कळलं? ती विणे ना तो गोसावी. एखाद्या घरामध्ये बायको असते, नवरा असतो आणि कसं छान भरलेलं घर असतं, आणि एकदा जर ती माहेरला गेली मग मित्र येतात, काय वा बरं दिसत नाही, बरं अगदी मोकळं दिसतं काय. अरे तुला लेका मोकळं दिसायला काय झालं, तुझ्या पुढे चहा आला नाही ना. तुला मोकळं दिसायला काय झालं, पण मी मोकळा आहे ना. तितक्यात फोन वाजला, हॅलो मी बोलते, चहा घेतलात का. ती विण ना तो गोसावी, ती विण ना तो गोसावी. पहिल्या फळीवर लाडू करून ठेवलेले आहेत. लाडू जमत नसेल तर चिवडा करून ठेवलेला आहे, चकली आहे, बाजारची आणली नाही, मी स्वतः केलेली आहेत. करून करून माझी मनगट दुखून लागली, म्हणून इकडे तिकडे वाटत बसू नका चाळीतल्या पोरांना. मी फार उदार आहे हे दाखवण्याकरता तुम्हीच खा. काय डेफिनेशन आहे तुम्ही. सगळ्या म्हणताय त्याच्या पुढे बसायला नको. मी तरी काय करू, मी काय ठरवून आणले काय, माझ्या पुढे काही लिखाण बिखाण केलेलं आहे. तुमच्याकडे बघता तुम्हीच मला सांगता हे बोला म्हणून, मी काही बोलत नाही. आणि तुम्ही बोला कसं सांगता, शेवटी तुमचं माझी जी सत्ता आहे ती एकच आहे ना. त्याला जर माझ्याकडून प्रवचन तुम्हाला पटेल असं जर करून घ्यायचं असेल तर तुमच्यात ते उठचं ते माझ्यात उठून तुमच्याकडे पुन्हा फेकलं पाहिजे. जे भेदात होतं ते अभेदात येऊन पुन्हा भेदात फेकलं पाहिजे, आणि त्याशिवाय आनंद भोगता येत नाही. हा त्याच्यातला सिद्धांत आहे, हा त्याच्यातला आनंद आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले, जेणे देवे संपूर्ण देवी. देवीला स्वतंत्र अस्तित्व नाही, तिच्यामुळे त्याच्यामुळे ती. त्याला चांगला थोडस दृष्टांत इतकासा चांगला नाही, म्हणजे ऐकायला. पती पत्नी आयुष्य काढतात, एखाद्या वेळेला पती निघून जातो, मग त्याच्याबरोबर असताना ते तिचं जीवन असतं ते पुढे एकदमच. माणसं म्हणतात आता कसं तरीच वाटतो. मग ती म्हणते काय करायचं आता, वाटणीला आलं ते भोगावं लागतं. ती वेण ना तो गोसा. साधा दृष्टांत बेटा, इतकासा ऐकायला बरा नाही. एखाद्या वेळ प्रसंग आला तर ऐकायला माणसाला बरं वाटत नाही, पण आहे हे महाराज असंच आहे. आहे हे कसं आहे, आहे हे असंच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. ती विण ना तो गोसावी, आणि त्याच्याशिवाय ती नाही, तिच्याशिवाय तो नाही, त्याच्याशिवाय ती नाही. किती बाई थकलेली असली तरी गुडगा टेकत टेकत का होईना तिने चहा आणून देण्यात जो आनंद असतो तो दुसरा कुणी देण्यात नसतो, आणि तिला सुद्धा दुसरं कुणी दिलेलं चालत नाही. गुडगा टेकत का होईना पण तीच नेऊन देणार. याच्यातलं तरी काही कळलं का नाही. आता हे सगळं मांडायला मी काही म्हणतच नाही आहे, हे ओव्याच अशा आहेत. ती विण ना तो गोसावी, हे एवढ्या करताच आहे. हे अमृतानुभव तसा संसारातला सुद्धा अमृतानुभव त्याच्या करताच आहे. हे बाकीचं सोडून द्या मग खालचं. कसा आहे, एक रूपता आहे, एक रूपता आहे. हो अहो, माझ्याकडे मुंबईला जेव्हा लोकांनी ज्ञानेश्वरी ऐकले तेव्हा किती घरातलं लोकांची वागणी सुधारली. मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण गंमत सांगतो, सगळे सुधारले. एक बाई माझ्याकडे आली, म्हणाले आल्यानंतर असे मख्ख बसायचे, आता आल्यानंतर तुमच्या प्रवचनातून मला सांगतात महाराजांनी असं सांगितलं, बायकोला अधूनमधून वेणी आणून द्यावी असं सांगितलं. कारण जेव्हा आणून दिली तेव्हा ती एकदम अशी उठली, हे कुठून आणलं प्रकरण. ते म्हणले बाबा महाराजांच्या प्रवचनातून.
मी काय सांगतोय, विलास सांगतोय बरं का. काय अरे शेवटी काय आहे, किती माझं ऐकलं आणि किती तुम्ही काही केलं. माझ्या पुढे 1 तास बसणार आहे, शेवटी 23 तास घरी जगणार आहे. ते 23 तास जर विलासात, आनंदात, सुखात घालायचे असतील तर हे 1 तास नीट ऐकावं, म्हणजे तिथला विलास बघता येईल. नाहीतर इथेही सुरकुत्या आणि तिथेही सुरकुत्या. माझं बोलणं कळलं का हो? नाही तर काय उपयोग आहे. किती बाबा महाराज प्रवचन चांगलं करत असेल आणि तुम्हाला जर ते घरी घेऊन जाता आलं नाही तर काय माझ्या प्रवचनाचा उपयोग, काय उपयोगच नाही त्याचा. काय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तू काय घेतलंस, काही नाही म्हणाले. शंकर तत्वज्ञान निराळं, अरे हे नको जे सोडून, ते काय निराळ आहे ना ऐक काय ते सोडून दे. इथला फक्त स्वरूपी विलास मांडियाला, स्वरूपाला, स्वरूपाची प्रीती ही भक्ती कशी आहे एवढा आनंद घेऊन जा. काय मतमतांतर करायचे, थोडासा विषय येतात म्हणून सांगायची पाळी, याच्यापेक्षा दुसरं काही नाही, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि म्हणून या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, जेणे देवे संपूर्ण देवी, जिये विण काही ना तो गोसावी, किंबहुना एकोपजवी एक एकाते, एकमेकाला असं उपजत असतात. म्हणजे नाही लक्षात आलं, एकमेकाला मोठं करत असतात, नाही का हो. एकमेकाने एकमेकाचं कौतुक करणं, माझं बोलणं कळलं, करायला लागा आजपासून. काय काही बिघडणार नाही, काही शब्द वाया जाणार नाहीत. काय थोडंसं म्हणावं, भाजी छान झाली म्हणावं, काही बिघडत नाही. काही बिघडले तर अगदी काही शब्द वाया गेले असं होणार नाही. जरा 2 शब्द बोलावेत. अरे का तुम्ही असं म्हणू नाही, जितके बाहेर राहतील तेवढे बरे, मी तुमची वाट बघत होते असं तरी म्हणा. नका बघू, पण निदा वाचारंभन तरी करा. काय निदान वाचेचा विलास तरी करा. अरे खरंच सांगतो तुम्हाला, नीट जर अमृत अनुभव ऐकला तर खरंच अमृत अनुभव तुमच्या रोजच्या जीवनामध्ये उतरेल. याच्यामध्ये कुठेही अतिशोक्ती नाही किंवा शब्दाचं मोठं भांडार मांडत नाही मी. अत्यंत सोप्या पद्धतीने हसत खेळत, आलं का लक्षात. नुसतं अमृतानुभव म्हणजे काही वेदांताची किंवा इतराची तुलना बिलणार, कशाची तुलना करता. दोन्ही एकरूप झाले तर तुलना कशाची. हिच्याशिवाय तो नाही, तिच्याशिवाय तो नाही, कोण श्रेष्ठ. याच्याशिवाय तो नाही, त्याच्याशिवाय ती नाही, असं जर जीवन आहे. शिवाशिवाय शक्ती नाही, शक्तीशिवाय शिव नाही, असं जर जीवन एकरूप आहे तर श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण. हे श्रेष्ठ कनिष्ठातून बाहेर पडा, हा सगळा विलास आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले, अहो हे बहु काय बोलो जाणे, सत्ता म्हणजे निखळ ज्ञान, ते ज्ञान नसता सत्ता पण सत्तेचे कैसे. सत्ता म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे सत्ता. ज्ञानाशिवाय सत्ता नाही, सत्तेशिवाय ज्ञान नाही. काय शब्द वापरलेत, प्रकृती पुरुष, शिव शक्ती. दुसरे 2 शब्द काय, ज्ञान आणि सत्ता. सत्तेशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय सत्ता नाही, बरं का. आणि पुढे सत्ता आणि ज्ञान 2 नाही, दोन्ही एकरूपच आहेत, दोन्ही एकरूपच आहेत. अहो हे बहु काय बोलो जाण, सत्ता म्हणजे निखळत ज्ञान, ते ज्ञान नसता सत्ता पण सत्ते. म्हणून ये देवी विण गोसावी तो किमात्मक जाण, किंबहुना येते दुजे पण कोठोनी आणावे. एक लक्षात ठेवा, शक्ती आणि शिव, बर का, दोन्ही स्वतंत्र नाहीत. इथे ब्रह्म स्वतंत्र आहे, माया परतंत्र आहे. इथे तसं नाही आहे. माया परतंत्र आहे, जीव परतंत्र आहे, ईश्वर स्वतंत्र आहे. आलं का लक्षात. इथे कसं आहे, दोघही एकमेकावर. इथे स्वतंत्र कोणीच नाही, दोघही परतंत्र आहेत. समजतं ना बोलणं.
एक स्वतंत्र आणि एक परतंत्र नव्हे नव्हे, दोघही परतंत्र, दोघं एकमेकावर अवलंबून. चला मला एका ओठाने बोलून दाखवा. एका ओठाने ओवी सांगू का? दो ओठी एक बोलणे, दो नेत्री एक पाहणे, कान दोन ऐकणे एक. बरोबर आहे ना? पाय दोन चालणे एक. एका पायाने चालणं तर माणसं काय म्हणतात? चालणं म्हणत नाही, लंगडताय का म्हणतात. एक पायाने चालत असेल तर जरा जरा कुठे टाचेला असं केलं, अहो लंगडताय का? नाही हो, दुसरा पाय संपूर्ण टेकता येत नाही. म्हणजे दोन्ही मिळून चालणं, दो ओठी एक बोलणे. वरचा ओठ आणि खालचा ओठ दोन निराळे आहेत, पण दोन्ही मिळतात तेव्हा बोलणं एक होतं. दोन नाकी असा आलाय का की उजवीतून सुवासनेतून, हे जाऊ द्या, हे दोन कान आहेत, एकच ऐकू येतो ते बरं आहे. दोन कानांनी जर दोन ऐकायला आलं तर पुढे काय होईल? या कानाने एक ऐकायला आलं आणि दुसऱ्या कानाने दुसरं ऐकायला आलं, त्याला कळे ना की हे काय करावं, हे काय करावं. घरात चार माणसं जर बोलत असेल तर आपल्याला बोलणं ऐकू येत नाही, कळलं? अरे जरा गप्पा बसा ना. माझं बोलणं कळलं? त्याला अजून एक दृष्टांत देतो. मोठ्या घरामध्ये दोन खोलीमध्ये दोन टीव्ही असतात आणि दोघांच्या इकडे चॅनल तेच चालतात, पण एकाचा आवाज मोठा झाला तर पलीकडच्याला आवाज येत नाही, म्हणून ते खोलीचं दार बंद करून घेतात. माझं बोलणं कळलं? एकच चॅनल, पण आवाज जर दोन आले तर एक आहे ते ऐकू येत नाही, कारण दोन्ही मिळून एक. दो ओठी, वरचा ओठ म्हणला मी तुझ्याशी कॉम्प्रोमाइज करणार नाही, म्हणून तो असा वरच राहिला. तो म्हणाला मी तुझ्याशी कॉम्प्रोमाइज करणार नाही, मी खाली येणारच नाही. तो म्हणला बर, तो वर राहिला, खालचा मग खाली राहिला. त्याच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणले नाही, दो ओठी एक बोलणी, कान दोन आहेत पण ऐकणं एक आहे, पाय दोन आहेत पण चालणं एक आहे. तसं पती पत्नी शिवशक्ती सत्ता ज्ञान दोन आहेत पण आहे ते सगळं एक आहे. हा, लक्षात आलं का? चला तुम्हाला दृष्टांत देतो. इथे कोणाला डोळ्याचे विकार झालेत का? म्हणजे काय झालेच असेल, त्याच्यात काय नाही असं म्हणायचं काही कारण नाही. एकाच्या ठिकाणी दोन दिसतं. काय दिसतं? म्हणजे पायरी इथे असेल तर इथे न दिसतं तिथे दिसतं. ते दुर्योधन होतात, नाही का माहिती? जाऊ या सोबत. आता पुन्हा सांगायला म्हणजे मला पुन्हा विषयांतर करायचं. त्या मय सभेमध्ये जेव्हा दुर्योधन गेला की नाही, त्यांनी तिथले हॉल इतके चांगले बांधले होते की एका ठिकाणी पाणी दिसत होतं पण तिथे पाणी नव्हतं, आणि जिथे पाणी होतं तिथे जमीन दिसत होती. या दोन घटनेवरून महाभारत घडलं. आणि ती द्रौपदीवर बसली होती, ते पाणी नव्हतं तिथे पाणी दिसत होतं. पाणी दिसत असल्या कारणाने दुर्योधनाने धोतर वर केलं, गुडघ्यावर केलं, पाणी तर नाही, फिदी 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 असली. आणि पुन्हा जिथे पाणी दिसलं तेव्हा त्याला वाटलं हे फसवा आहे, म्हणून निवांत चालला, बरोबर आतमध्ये गेला आणि ती फिदी फिदी हसली आणि तिथून महाभारत घडलं. कळलं? त्याला वाटलं माझ्यासारख्या राजाला हसते वर बघून, लाज वाटत नाही मला हसली. एक दिवस अशी येईल की सगळी सभा तुला असेल. कळलं? म्हणून महाभारताची सुरुवात कुठे झाली? म्हणून योग्य ठिकाणी हसावं, योग्य वेळेला हसावं,
प्रवचनात हसलं तर काही बिघडत नाही, पण सासूच्या हातून जर भाजी करपली तर बिलकुल हसू नका. काय म्हटलं? आणि सासू कदाचित पाण्यावरून घसरून जर पडली, पडू नये, कारण माझ्याकडे बऱ्याचशा सासू आहेत. मी काही वाईट चिंततो का तुमचं? आणि जर सून हसली, अरे 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 अरे, ती सासू घसरली नाही, तू असल्यामुळे संसार घसरला. त्या म्हातारीला त्याचं दुःख झालं नाही. मी पडली आणि हसते माझ्याकडे बघून. रामेश्वर त्या मुलाचं नाव. रे तुझी बायको पडली तर धरायला आली नाही, फिदी 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 हसत. हसण्यावरून फार महाभारत घडत असतं. आता मन मोकळेपणाने कुठेही हसलं तर ठीक आहे. आता माझ्या प्रवचनामध्ये काही प्रश्नच नसतो. मोकळेपणाने हसावं, किंबहुना अत्र्यांचं अनुकरण करावं. हसा आणि लठ्ठ. लक्षात ठेवा, हे पती पत्नीचं ऐक्य, शिवशक्तीचं ऐक्य. म्हणून देवीची जे देवीपण ते स्वतः पुरुषाची जे जाण, आता पुरुषाईशी जे खूण ते देवीच्या अवघी. पुरुष आणि प्रकृती, देव आणि देवी दोन नाही, दोघाच्या अस्तित्वामधून दोघं आपोआप प्रकट. अहो ज्ञानासी नाही खंडन, हे ज्ञानाचे अंगी पुरुषपण, आता पुरुष तो सत्ता रूप जाण ते ज्ञान मात्रची. ज्ञानासी नाही खंडन, ते ज्ञानाचे अंगी पुरुषपण. ज्ञानला खंडन होऊ शकत नाही, हेच त्याचं पुरुषपण. आता पुरुष तो सत्ता रूप जाण. आता पुरुष कसा आहे? सत्ता रूप आहे, म्हणजे ज्ञान मात्र आहे, म्हणून त्याचंही खंडन नाही. ज्ञान सत्ता, सत्ता ज्ञान, ज्ञान मात्र, ज्ञान मात्र. आणि म्हणून जिथून जिथे आहे तिथे तिथे हा विलास चाललेला आहे. हा जो भेद, पुन्हा शब्द सांगेल, असो द्रष्टाच्या अंगी दृष्टेपण, हे जी सत्ता हे जी ज्ञान, येथे एकोपेको जीवी जाण, काय अनेक लागावे. हा जो भेद वाचारंभण, याचे एकचे असे जीवन. वाचारंभण, वाचेचं कौतुक. सहज बसल्यानंतर विनोद असावा, विनोद जरूर करावा, पण टोचेल असा करू नये. काय म्हटलं मी? विनोद असावा, पण त्या विनोदामध्ये कसं असावं? आणि विनोद सुद्धा मर्यादित करावा. जास्ती जर केला तर ते तुटतं. माझं बोलणं कळलं का? विनोद सुद्धा किती वेळ करावा? थोडा वेळ, जरा त्यातल्या त्यात गंमत बोल. आणि तेच 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 पुन्हा केलं ना, मग त्या विनोदाचं रूपांतर रागात होतं. तसं इथे काय म्हणले? वाचारंभण. हे जे सगळं चाललंय, हे एकीकरणातून मोठं कौतुक चाललंय, मोठा आनंद चाललाय, छान चाललंय. आलं का लक्षात? हो. बायकोला एकदा म्हणावी, काय तुला स्वयंपाक येत नाही, पण प्रत्येक टायमाला म्हटलं तर, आणि तिने कळून घेतलं पाहिजे ना. ती जर हट्टीपणाने म्हणाली मी करणारच नाही, तर जमत नसतं तसं. आलं का लक्षात? हो. विलास म्हटलं तर दोन्ही पाहिजे, दोन्ही पाहिजे. चांगलं करता आलंच पाहिजे. नाही येऊन जमतं काय? एक लक्षात ठेवा, पुरुषाच्या हृदयात शिरायचं असेल तर ते पोटातून शिरावं, असं तत्वज्ञान आहे. सिल्वर पेपर मधून हॉटेलमध्ये गुंडाळून आणून नाही. अलीकडे ही फॅशन झाली. पुढे पाहुणे आले असले की नाही, आम्ही 4 प्लेट आलूडम मागवला, आणि 10 नान मागवली. पालक पनीर मागवलं आणि बसून खाल्लं. सलाड पाहिजे होतं, काकडी घरात होती, ती तरी कशाला कापलीस? हॉटेलमध्ये चमच्याचा रस असतो आणि घरामध्ये हातातलं प्रेम असतं, म्हणून चमच्यानी जमण्यात मजा नसते. हे चमचे तोंडात जातात. काय बरोबर आहे ना?
हात कालून आपण जेव्हा जेवतो तेव्हा मजा असते का. माणसं म्हणतात तुम्ही चाट, अरे तुला कोण सांगतो जेव म्हणून, माझ्या जेवणात अडका येतोयस. माझं बोलणं कळलं का. हा, एक सांगू का, शिवशक्तीचा संसार एक रूपाने व्हायचा असेल तर दोघांनी एकमेकाची आवड जपली पाहिजे तर संसार टिकतो. अहंकाराने कधीही टिकत नाही. माझंच खरं म्हणून जमत नाही. आलं का लक्षात. आणि बायका म्हणतील बाबा महाराज तुम्ही काय सांगता. मी काहीच सांगत नाही, तुम्ही सुखी व्हावं एवढंच सांगतोय. माझं काय घेणं देणं आहे, माझं छान आहे, अगदी बेस्ट. 55 वर्ष झाली लग्नाला, एकदम उत्कृष्ट. काय आता तुमच्या फ्लॅटची चावी उघडायची आहे. माझं बोलणं कळलं का. आमचं काय, आमचं मस्त आहे, छान आहे. अगदी संसार अतिशय आनंदात, अतिशय समाधानात, सुखदुःखामध्ये सुद्धा एक क्षणभर इकडे तिकडे झालं नाही. मी काही माझं सांगतो असंही समजू नका, सांगत नाही असंही समजू नका. पण तुम्ही त्याच्यातून घ्यावं. आणि नुसता माझा अमृत अनुभव इथे बसून ऐकू नाही, तर तुमचं जीवन सुद्धा सुखी व्हावं एवढीच माझी माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे. नाही का. एक विचार मांडू. सगळं घरदार सजवलं पण एकमेकामध्ये जर जिव्हाळा नसेल तर काय उपयोग. काही काही विचित्र भेटतात, नाही असं काही नाही. त्याला काय आता इलाज नसतं, त्याला काही इलाज नसतो. मग इलाज ज्याला नसतो त्याला आपण प्रारब्ध म्हणतो. मग असं प्रारब्ध जर बिघडलं असेल तर ते संत संगतीमध्ये येऊन प्रारब्ध पुन्हा लाईनीला लागतं. माझं बोलणं कळलं का. हो, प्रारब्ध आहे, बिघडतं नाही असं काही नाही आहे. अगदी सगळ्या 100% जमतं जमावं असं नाही आहे. पण जमलं नाही तर काळजी करू नका. संत सज्जनी मांडले दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. यावं बसावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, सत्संगती करावी. जीवनातलं दुःख कुठच्या कुठे निघून जातं आणि मग कळतं ठीक आहे, माझ्या आयुष्यात नाही जमलं तर हाही एक प्रभूचा विलासच आहे. काय सांगितलं, दोन्ही बाजूनी प्रवचन सांगतात. काय काय समजावं, हाही एक प्रभूचा विलास आहे. आणि विलास म्हणून बघितल्यानंतर जीवनातलं दुःख आपोआप कमी होतं. जीवनातल्या दुःखाची बोझ आपोआप कमी होते. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, अहो परस्पर नसोन आपुली गोडी आपण, भोगिता भास जाण दोपणाचा. मग परस्पर ते आवडी ते गोडीची होय त्रिजगती. एवं स्वरूप सुखा ते पाहती अवघे जग. स्वरूप सुखा ते पाहती अवघे जग. कैसा मिळू आला गोडीये. उद्या सांगेल काय शब्द सुद्धा किती गोड हो ज्ञानोबारायचे. कैसा मिळू आला गोडी, दोघे न माती जगी ये, की परिमाणू ही माझी उवाये मांडीला हाती. एवढा मेळ मांडला की ह्या जगात सुद्धा मात नाहीत, आणि एवढे लांड झाले की अणूमध्ये सुद्धा मावले. कैसा खेळ मांडला, असा खेळ मांडला सगळा या शिव आणि शक्तीने. अलौकिक असे विश्वामध्ये खेळ मांडला. त्या खेळाचा माझ्या परीने जेवढं प्रोजेक्शन करता येईल. आता माझाही काही इलाज नाही. माझ्या कॅमेऱ्याची लेन्स जितकी स्वच्छ असेल तेवढं तुमच्याकडे येईल, नाही का. तो काही एक म्हणला हे बरोबर नाही, बरोबर नाही. जे माझ्या कॅमेऱ्यात आलं ते दाखवलं. मला कळलं किंवा इथे बसल्यानंतर व्यासपीठावर मायबापांनी जे सुचवलं ते तुम्हाला सांगितलं. पण माझी खात्री आहे आवडीने प्रेमाने ऐकत असाल तर तुम्हाला कळेल एकही शब्द वावगा नाही. कारण ही सगळी लीला आहे. लीला आहे म्हटल्यानंतर उगीच असं तर गप्प नाही, त्याचा आनंद भोगावा, त्याचं कौतुक भोगावं, हाच त्याच्यातला भाग आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.